मुंबईला जायचंय तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं। प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा। 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच। ऑफिस संपर्क नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बलवडी भाडवणी येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन शाखेचा शुभारंभ आमदार सुहास बाबर, बँकेचे अध्यक्ष मानसिंग भाऊ नाईक, संचालक अमोलदादा बाबर, महेंद्राप्पा लाड तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। या शाखेच्या उद्घाटनामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी पूर्णत्वास आली असून याबद्दल स्थानिक शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला। बलवडीसह परिसरातील अनेक गावातील नागरिकांना आता बँकिंग सेवा सहज व जलद उपलब्ध होणार असल्याने मोठी सोय झाली आहे। उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना या शाखेच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी अशा शाखांचे महत्त्व अधोरेखित करत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी बँकेशी अधिकाधिक जोडले जावे असेही त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं की अनेक वर्षापासून बलवडी परिसरात जिल्हा बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी होती। आज ती प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद आहे। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांचीही येथे शाखा सुरू व्हावी ही इच्छा होती। या शाखेमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच त्यांनी पुढे सांगितले की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकरी उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असून विविध कर्ज योजना, आर्थिक सेवा आणि विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देते। या उद्घाटन प्रसंगी किरण तात्या लाड, जिल्हा परिषद सदस्य हिम्मत जाधव, पंचायत समिती सदस्य महेश घोरपडे, सरपंच शालनताई कुंभार, उपसरपंच प्रमोद पवार, चेअरमन ज्योतिराव सावंत, चेअरमन बबन बाळकृष्ण जाधव, चेअरमन अजित पवार, सरपंच मानसिंग जाधव, माजी सरपंच मारुती पवार, प्रकाश बागल, शिवाजी पवार, शामराव पवार, जयसिंग भाऊ जाधव, मारुती सूर्यवंशी, हनुमंतराव चव्हाण, बी.डी. पवार तसेच इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।